महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेबाबत 2026 मे महिन्यात हेक्टरी 34,000 रुपये कधी मिळणार? हा प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारला जात आहे. सध्या उपलब्ध अधिकृत आणि ताज्या माहितीनुसार पीक विमा रक्कम सर्व शेतकऱ्यांना एकत्रित एकच दिवशी किंवा एक दराने मिळत नाही. नुकसानग्रस्त क्षेत्र, पिकांचे प्रकार, जिल्हा पंचनामा किंवा कंपनी पडताळणी आणि शासन मान्यता या टप्प्यानुसार रक्कम टप्प्याटप्प्याने वितरित केला जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या पीक विमा योजनेसंदर्भात 2025-26 सुधारित योजनेनुसार खरीप व रब्बी हंगामासाठी जिल्हा प्रक्रिया सुरू असून रब्बी 2025-26 हंगामातील नुकसानग्रस्त मे-जून 2026 दरम्यान वितरित होण्याची शक्यता विविध अहवालांमध्ये व्यक्त केली जात आहे. तंत्रज्ञाच्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांकडे पीक विमा अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पूर किंवा कीडग्रस्त झाले आहे आणि ज्यांनी नियमानुसार पीक विमा भरला आहे त्यांना पात्रतेनुसार लाभ मिळेल. 34,000 रुपये प्रति हेक्टरी ही रक्कम सर्वांना निश्चित नसून काही जिल्ह्यात विशिष्ट नुकसान भरपाई पातळी व अधिकृत अंदाजात कमाल भरपाई असू शकते. प्रत्यक्षात रक्कम उत्पादन गट सर्वेक्षण अहवाल आणि विमा कंपन्यांवर अवलंबून असते, त्यामुळे तुमच्या गावातील महसूल मंडळात अहवाल महत्त्वाचे ठरते. मे 2026 मध्ये पैसे मिळण्याची शक्यता विशेष रब्बी हंगामातील मंजूर दिव्यासाठी जास्त मानली जात आहे. मात्र अधिकृत तारीख जिल्ह्याने वेगळे असू शकते. अनेक ठिकाणी डीबीटी द्वारे रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल, त्यामुळे आधार लिंक बँक खाते, अर्ज क्रमांक आणि पीक विमा नोंदणी तपासणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी PMFBY पोर्टल किंवा राज्य कृषी विभागांच्या संकेतस्थळावर क्लेम स्टेटस तपासावा. महत्त्वाचे म्हणजे सोशल मीडिया फिरणाऱ्या सर्वांना 34,000 रुपये मे महिन्यात अशा दाव्याकडे सावधगिरीने पाहावे. अधिकृत शासन निर्णय, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा कृषी विभागाच्या सूचनांवर विश्वास ठेवावा. चुकीची माहिती टाळण्यासाठी लाभार्थी यादी आणि विमा मंजूर स्वतंत्रपणे पडताळा. मे 2026 मध्ये काही पात्र शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळण्याची शक्यता आहे. मात्र रक्कम, तारीख आणि पात्रता, जिल्हा व नुकसानग्रस्त बदलू शकते. तुमचा अर्ज मंजूर असेल तर मे-जून दरम्यान खात्यात डीबीटी येऊ शकतो. संपूर्ण माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.